सो वेलकम बॅक टू माय अनदर व्हिडिओ. मी साक्षी तुमचे स्वागत करते आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवर. नवीन जसं राहिलेलं नाही आहे, पण तरी पण जे तुम्ही लोक नवीन आहात, जे माझे स्टुडंट नवीन आहेत, त्यांनी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे कसं तुम्हाला नवीन नवीन जे काही अपडेट असतील ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. आणि नवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. ओके. सो आजचा आपला मेन टॉपिक असणार आहे, जो तुम्ही थंबनेलवर ऑलरेडी वाचलेला आहे, म्हणूनच तुम्ही क्लिक केलं आहे, बरोबर ना. 10वी विज्ञान एक्झाम ॲनालिसिस. येस. तर तुमचं जे विज्ञानाचा पेपर आहे, सायन्सचा पेपर आहे, तो तुम्ही कसा लिहिणार आहात, कुठे किती मार्क्सला तुम्हाला आउटपुट भेटणार, जर तुम्ही 100% इनपुट करणार असाल तर किती आउटपुट येणार, त्यानंतर 50% इनपुट करणार तर किती आउटपुट येणार, म्हणजे डिपेंड करते तुम्ही पेपर कसा लिहिणार आहे. ठीक आहे. जास्त वेळ वाया घालवत नाही, चला आजच्या पेपरच्या ॲनालिसिसला सुरुवात करूया. फर्स्टली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मोस्टली लोकांनी जे पण काही स्टुडंट आहे ज्यांनी कोचिंग वगैरे ऑलरेडी जॉईन केली आहे, त्यांच्या आता भरपूर साऱ्या प्रिलिम्स वगैरे झालेल्याच असणार आहे. ठीक आहे. तर जे सेल्फ स्टडी करतात ना, त्यांना मी एक नक्की सांगेल की मोस्टली पेपर पॅटर्न काय आहे आणि पेपर पॅटर्नशी रिलेटेड तुम्हाला स्टडी करायचं आहे. ठीक आहे ना. म्हणजे जे क्वेश्चन टेंटेटिव्ह आहेत त्यांच्यावर फोकस करू नका. जे मोस्टली येणार म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे, जे PYQs आपण घेतोय ना, त्याच्यातून तुम्ही रिवाईज करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला लवकर समजेल की कुठे किती मार्क्सला त्यांनी क्वेश्चन टाकलेला आहे. आता जर सायन्स 2चं जर ॲनालिसिस केलं ना, माझ्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे की तुम्हाला ना मोस्टली सेल्फ ओपिनियन्सवरच जास्त क्वेश्चन आहेत. म्हणजे तुम्हाला तिथे स्वमत मांडायचं आहे. आता आपण तसं बघूच, काही ठिकाणी असे पण क्वेश्चन्स आहे की जे डोकं लावून तुम्हाला लिहायचे आहेत. ठीक आहे. पेपर तसा तुम्ही टोटल क्लिअर करण्याचा प्रयत्न करा, कारण की ना जेवढा तुम्ही आउट ऑफ क्लिअर करण्याचा प्रयत्न करता तितकं जास्त तुम्हाला मार्क्स मिळणार. ठीक आहे. म्हणून नेहमी लक्षात ठेवा की मॅक्झिमम मार्क्स जरी 40 असले ना, तरी तुम्ही असं समजू नका मी 35चं लिहील, मी 33चं लिहील. नाही, तुम्हाला आउट ऑफ 40 मार्क्सचा पेपर लिहायचा आहे. नंतर मग तुम्हाला त्यावर डिपेंड करणार की तुम्ही त्यातून किती मार्क्स घेणार. ठीक आहे. म्हणजे मिनिमम मार्क्स तुम्ही किती आउटपुट करणार. ठीक आहे. तर आजचा पेपर आपण म्हणजे आता मी तर पेपर पॅटर्न्स विषय आपण इथे बोलूया, डिस्कस करूया. याविषयी काही तुम्हाला डाऊट वाटले तर तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये ड्रॉप करा. ते डाऊट्स आपण नक्की क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. सो सायन्स अँड टेक्नॉलॉजी 2 म्हणजे आता आपल्याला हा सेकंड पार्ट बघायचा आहे. ठीक आहे. तर ज्याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, सायन्सचा पेपर आहे ना, तर मग काही गोष्टी ज्या हायलाईट नाही केल्या आहेत त्यासुद्धा हायलाईट करा. म्हणजे ज्या आपल्याला नाही सांगितलेल्या आहेत, काही काही गोष्टी अशा पण आहेत त्याच्यात इन्वॉल्व, नाही का. मग त्या हायलाईट नाही आहेत, पण आपल्याला वाटतोय की हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे, तर तो सुद्धा तुम्ही हायलाईट करण्याचा प्रयत्न करा. ऑल क्वेश्चन्स आर सॉरी आपण इथूनच घेऊया. ठीक आहे. सो 40 मार्क्सला असणार आहे तुमचा टोटल पेपर. देन आपला टाईम असणार आहे 2 आवर्सचा. 2 तास तुम्हाला भेटतात त्या एक्झामसाठी. तुम्हालाही माहिती आहे बोर्डचा पेपर आहे. सो तुम्हाला टोटली प्रिपरेशन करूनच जायचं आहे. तुमचं स्वतःचं प्रिपरेशन करायचं आहे आणि प्रॉपरली म्हणजे तुमचा माइंडसेट असा ठेवायचा आहे तिथे की तुम्हाला किती जास्त म्हणजे किती पण अडथळे आले ना, तुमचा माइंडसेट एक रेडी ठेवायचा की मी एवढ्या मार्क्सचा पूर्ण पेपर कवर करणारच आहे. ठीक आहे. आता म्हणजे कसं असतं, काही वेळेस तुम्ही खूप सारा अभ्यास करून जातात, पण तुमचं टोटली ते जम्बलिंग होऊन जातं, लिटरली जम्बलिंग होऊन जातं की तुमच्या मनात विचार चालू असतात. पण तसं होऊ देऊ नका. ठीक आहे. ऑल क्वेश्चन्स आर नेसेसरी कंपल्सरी. तुम्हाला टोटल क्वेश्चन काय करायचं आहे, मी आधी पण क्लिअर केलं आहे. क्वेश्चन टोटल कंपल्सरी लिहून यायचे आहे. आउट ऑफ 40 मार्क्सचा पेपर लिहून यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला तिथे मार्क्स वाढायचे चान्सेस वाढतात. तुम्हाला मी हे क्लिअर करून देते की तुम्ही किती पेपर लिहितात, किंवा तुम्ही आउट ऑफ पेपर कवर करतात, किंवा तुम्ही पूर्ण मार्क्सचे क्वेश्चन लिहितात. पूर्ण क्वेश्चन्स लिहायला सुद्धा तुम्हाला मार्क्स मिळत आहेत. ठीक आहे. सो सेकंड वन, द नंबर्स टू द राईट ऑफ द क्वेश्चन इंडिकेट फुल मार्क्स. ठीक आहे. आपल्याला सगळ्यांना हा रूल माहितीच आहे की जो राईटला आपल्याला इंडिकेट केलेला असतो तो असतो आपला फुल मार्क्स. आता इथे बघा, हा 5 मार्क्सचा क्वेश्चन दिसतोय, राईट. म्हणजे हे काय इंडिकेट करतं, तुमचे फुल मार्क्स. इन केस ऑफ MCQs, क्वेश्चन नंबर 1 A
ओनली द फर्स्ट अटेम्प्ट विल बी इव्हॅल्युएटेड अँड विल बी गिवन क्रेडिट. क्वेश्चन नंबर 1 आणि ए फक्त तुम्ही लिहिला असेल तर क्वेश्चन नंबर A1 मधला एच पकडला जाईल, बी पकडला जाणार नाही जर तुम्ही बी सॉल्व केला नाही तर. कारण कसं आहे, सायन्सला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की क्वेश्चन नंबर 1 हा सब टाईप क्वेश्चनमध्ये डिवाईड केलेला आहे. म्हणजे जो पहिला क्वेश्चन आहे तो तुमचा आहे टोटली 5 मार्क्सला, आणि जो क्वेश्चन मधलाच बी आहे, कुठे येतो मधला बी, सॉल्व द फॉलोइंग राईट, तो आहे तुमचा 5 मार्क्सला. म्हणजे टोटली तुमचे किती 10 मार्क्स इथेच कवर होत आहे. पण काय कंडिशन्स रिक्वायर्ड आहे, जर तुम्ही क्वेश्चन 1 मधला एच लिहिताय ओनली इन केस ऑफ MCQs क्वेश्चन नंबर 1A ओनली द फर्स्ट अटेम्प्ट विल बी व्हॅल्युएटेड अँड विल बी गिवन क्रेडिट. क्वेश्चन नंबर 1 मधला एच जर तुम्ही लिहिला तर तुम्हाला बीचे मार्क्स कन्सिडर होणार नाही. हा तिथला एक फॅक्ट आहे. ठीक आहे. सायंटिफिकली अँड टेक्निकली करेक्ट लेबल डायग्राम्स. येस, सायंटिफिकली अँड टेक्निकली का म्हटलं आहे, कारण की प्रॉपरली जे तुम्हाला बुकमध्ये डायग्राम दिलेल्या आहेत त्याच तुम्हाला इथे काढायच्या आहे आणि करेक्ट असायला हव्या. टेक्निकली करेक्ट अँड लेबल. येस, वेल लेबल डायग्राम्सलाच मार्क्स भेटतात. आजकाल पोरं असे करतात, म्हणजे मी सुद्धा बघितलं आहे, मुलं काय करतात की डायग्रामशी रिलेटेड डायग्राम तर काढून येतात पण लेबलिंग करत नाही. म्हणजे कसं राहतं माहिती आहे का, जास्तीत जास्त 100 आउट ऑफ 95 चान्सेस असतात की आपल्याला जे मार्क्स मिळतात ना ते कशावर मिळतात, लेबलिंगवर. म्हणून लेबलिंगवर जास्त फोकस करायचा. जर डायग्राम काढताय तर प्रॉपरली डायग्रामला लेबल करण्याचा प्रयत्न करा. जर पॅरामिशियमची डायग्राम काढताय, न्यूक्लियस कुठे हे इंडिकेट करणं विसरू नका. युनिसेल्युलर आहे तर मग त्याची सेल दाखवा, मल्टीसेल्युलर आहे तर त्याचे मल्टी सेल्स त्याच्यात दाखवा. म्हणजे हे जे तुम्ही ऑर्गनायझेशन करतात ना एक पर्टिक्युलर, ते डिपेंड करतं आणि ते एक इम्प्रेशन देत असतं नाही का एक्झामिनरला. म्हणून सायंटिफिकली अँड टेक्निकली करेक्ट लेबल डायग्राम शुड बी ड्रॉन वेअर एव्हर नेसेसरी. ठीक आहे. देन ईच न्यू क्वेश्चन शुड बी स्टार्टेड ऑन द न्यू पेज. येस, हे आधी पण आपलं म्हणजे तुम्हाला भरपूर जणांनी हे सांगितलं असेल की सगळे क्वेश्चन एकाच पेपरवर लिहिले गेले पाहिजे किंवा आन्सर शीटवर जागा उरली आहे तर मग तिथे ती फुल झालीच पाहिजे. यावर तुमचा जोर देऊच नका, कारण की आपल्याला सेपरेट सप्लिमेंट्स असतात, ॲन्सर शीट्स असतात. तर मग त्याला म्हणजे त्याचा तो इश्यूज क्रिएट होत नाही की तुम्हाला पेज पुरणार नाही. म्हणून प्रत्येक क्वेश्चनसाठी डिफरंट पेज यूज करा. क्वेश्चन नंबर 1चा जर तुम्ही एक पेजवर कंप्लीट करताय तर ऑलवेज ट्राय करायचं की क्वेश्चन नंबर चा जो बी आहे, क्वेश्चन नंबर 1चा जो बी आहे, सब टाईप क्वेश्चन आहे, तो सेकंड पेजवरच चालू झाला पाहिजे. ओके. देन आता आपण क्वेश्चन पेपरला स्टार्ट करूया. ठीक आहे. आता इथे काय, चूज अँड राईट करेक्ट ऑप्शन नंबर ॲज ॲन्सर. ठीक आहे. आता काय इथे MCQs दिलेले, चूज अँड राईट करेक्ट ऑप्शन नंबर ॲज ॲन्सर. करेक्ट ऑप्शन ॲज ॲन्सर म्हणजे आता तुम्हाला म्हटलं आहे की इथे एक ऑप्शन चूज करा आणि इथे लिहा. दॅट्स नॉट सफिशियंट माय स्टुडंट्स. तुम्हाला रिक्वायरमेंट असते ती हे जे तुम्ही सेंटेन्स आहे ना ते पूर्ण फिल आउट करण्याची. ठीक आहे. जरी तुम्ही हा एम्प्टी स्पेस जो आहे तो फिल करताय यामधला एक क्वेश्चन निवडून, मग ते अमेबा असेल, पॅरामेशियम असेल, युग्लिना असेल किंवा प्लॅनारिया असेल, राईट. पण तुम्हाला तसं लिहायचं नाही आहे. रिजनरेशन ऑक्युर्स इन. आता तुम्ही काय करतात कधी कधी, आता हा क्वेश्चन नंबर 1 मधला आहे, मधला काहीतरी असेल. ठीक आहे. आता तुम्ही काय करता कधी कधी, हां मग रोमनमध्ये 1 टाकतात, त्याचा ॲन्सर आहे ए, असं करतात. पण हे सफिशियंट आहे का, नाही. एक चांगलं इम्प्रेशन पडण्यासाठी मी तुम्हाला नेहमी सजेस्ट करेल की तुम्ही जेव्हा पण फिल इन द ब्लँकसुद्धा लिहितात, MCQसुद्धा लिहितात ना, तिथे प्रयत्न करायचा की मी पूर्ण सेंटेन्समध्ये पूर्ण ओळीतच ॲन्सर लिहिण्याचा प्रयत्न करेल. रिजनरेशन ऑक्युर्स इन. रिजनरेशन कोणामध्ये घडतं, प्लॅनरिया असेल, अमिबा असेल, ते तुम्ही टिक नाही करायचं, फक्त इथे लिहायचं सुद्धा आहे. ठीक आहे. मग आता तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो आहे 5 मार्क्सचा. ठीक आहे. त्याच्यामध्ये सगळे काय असणार आहे, तुमचे MCQs असणार आहे. मग इथे तुमचा 10 मार्क्सचा जो क्वेश्चन आहे तो कवर होतो. मग आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, MCQsला कसं जास्त जोर द्यायची गरज पडत नाही.
एक ओळ पण तुमची एका मार्काला सफिशियंट असते. म्हणून तुम्ही काय प्रयत्न करायचा की तुमचे MCQs आणि क्वेश्चन नंबर 2 आन्सर द फॉलोइंग जे आहे ते 5 मार्काचे, म्हणजे हे 10 मार्क्स कव्हर होत आहे ना. तुम्ही नेहमी काय प्रयत्न करायचा की इथे ना तुमचं हे जे MCQs वगैरे आहे ना ते टोटली बरोबरच आले पाहिजे, तिथे काही चूक होणारच नाही याची काळजी घ्या. कारण की कधी कधी काय होतं की तुमची ॲडजस्टमेंट वेगळी असते आणि एक्झामला गेल्यावर तुमचं ते सगळं नवीन असतं. म्हणजे जे तुमचं सेंटर जर तुमचं स्कूलमध्ये आलं तर ते मॅटर करत नाही कधी कधी, पण जर तुमचं आउट ऑफ स्कूल सेंटर येतं ना नवीन ठिकाणी, तुमचं खूप जमलिंग होऊन जातं, तुम्हाला भरपूर सारे डाऊट्स असतात, मग ते टाईम कसा चालला जातो कळत नाही. मग इन झाल्यावर पुन्हा रिपोर्टिंग टाईम वगैरे सगळं नोट झाल्यावर सप्लिमेंट येते हातात, आन्सर शीट येते हातात आणि तुम्हाला लिहायला असं वाटतं की माझ्याकडे टाईम आहे पण नाही. असं नसतं. एक टाईमचं मॅनेजमेंट करण्यासाठीच आपल्याला म्हणजे त्या टायमिंगला ॲडजस्टमेंट होण्यासाठीच आधी आपल्या प्रिलिम्स घेतल्या जातात की नाही. तशा प्रकारे तुम्ही सेल्फ स्टडी जरी करत असाल ना, या गोष्टीकडे नेहमी लक्ष द्या. ठीक आहे. मग इथे तुमचे 10 मार्क्स कवर होतात. रिजनरेशन ऑक्युरसी, अमिबा असेल, पॅरामेशियम असेल, ते पूर्ण ओळीतच आन्सर लिहायचं आहे. आणि आन्सर लिहिल्यानंतर काय करायचं, इथे छान अशी अंडरलाईन करायची आहे. कारण की हे काय करतं म्हणजे एक्झामिनरला एवढं सापडायला गरज पडत नाही आणि एक छान असं इम्प्रेशनसुद्धा ते काय करत असतं, दिसत असतं. लॅक्टोबॅसिलस ब्रेव्हिस गिव्स द बेवरेज डॅश डॅश आहे, तिथे डॅश डॅश लिहायचं नाही आहे. क्वेश्चन नंबर 2 सुद्धा MCQs आहे. ते क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन नंबर 1 मधले 5 सगळे MCQs आहेत, पण तुम्ही MCQ पण म्हणून डायरेक्ट टिक करून सोडू नका किंवा डायरेक्ट एकच शब्द लिहून सोडू नका. क्वेश्चन नंबर 1 मधला 1 दॅट इज नंतर क्वेश्चन नंबर 1 मधला 2 लॅक्टोबॅसिलस ब्रेव्हिस गिव्स द बेवरेज आणि खाली अंडरलाईन करायचं. ओके. अ मायनर चेंज ऑक्यूज ड्यू टू चेंज इन पोझिशन ऑफ ॲनी न्यूक्लिओटाईड इज टर्म ॲज डॅश डॅश. याच्यामध्ये पण शक्यतो म्हणजे तेच MCQs आहे, तसंच करायचं आहे. ठीक आहे. ट्रान्स्क्रिप्शन आहे, ट्रान्सलोकेशन आहे, म्युटेशन आहे आणि ट्रान्सलेशन आहे. यांपैकी जे आन्सर असेल ते लिहायचं. ओके. देन ॲटॉमिक पॉवर प्लांट इन महाराष्ट्र इज कुठे आहे, तारापूरला आहे. तर तुम्ही काय करायचं, ते व्यवस्थित असं इथे लिहून त्याला छान अशी अंडरलाईन करायची. ओके. एक्झाम्पल ऑफ फायलम ऑर्थोपोडा इज हू, हे व्यवस्थित बघून घ्या. आय थिंक याचं आन्सर स्कॉर्पिओन येऊ शकतो. एकदा चेक करा आणि व्यवस्थित असं अंडरलाईन करून ते टोटली सेंटेन्स लिहायचं. ओके. म्हणजे आता इथे तुमचे 5 मार्क्स तर कवर झाले. आता नेक्स्ट 5 मार्क्स. सॉल्व द फॉलोइंग. पिक द ऑड मॅन आउट. डकबिल प्लॅटिपस, पॉम्फ्रेट, लंगफिश अँड पेरिपॅटिस. डकबिल प्लॅटिपस असेल, लंगफिश असेल आणि पेरिपॅटस हे सगळे काय आहे, ॲक्वेस ॲनिमल्स आहेत ना. सो याचा आन्सर पॉम्फ्रेट येऊ शकतं. ओके. आता तरी मी फक्त एक पेपर पॅटर्न समजून सांगते. ॲन्सर्समध्ये जर घोळ होत असेल तर त्याचं टेन्शन घेऊ नका. तरी माझा जेवढा प्रयत्न राहील की मला आन्सर्स पण मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हेच करणार आहोत की ना, जेवढे आन्सर्स आहेत, सोल्युशन आहेत ना क्वेश्चनचे, ते सुद्धा आपण क्लिअर करणार आहोत. ठीक आहे. स्किन मेलॅनिन. स्किनमध्ये जर मेलॅनिन आहे तर पॅनक्रियाजमध्ये काय आहे, इन्सुलिन. ओके. काय आहे पॅनक्रियाजमध्ये, इन्सुलिन. ते तुम्ही तिथे लिहायचं मस्त अंडरलाईन करून. फक्त आन्सर लिहायचं नाही आहे इथे. इथे लिहू शकतात हां, इथे फक्त आन्सर लिहू शकतात. देन स्टेट ट्रू ऑर फॉल्स. ट्रू ऑर फॉल्स आहे. प्रोडक्शन ऑफ व्हेरियस युजफुल ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम विथ द हेल्प ऑफ वॉटर इज कॉल्ड ॲज रिव्हॉल्युशन. रिव्हॉल्युशन म्हणजे काय असतं म्हणजे प्रोडक्शन ऑफ व्हेरियस युजफुल, फक्त युजफुल ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स. ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स म्हणजे जे पाण्यात राहतात त्यांचं जे प्रोडक्शन होतं विथ द हेल्प ऑफ वॉटर, म्हणजे पाण्याच्या मदतीने, त्याला आपण ब्लू रिव्हॉल्युशन म्हणतो. है ना. येस. हे खरं आहे का, तर ते तुम्हाला टिक करायचं आहे. राईट द फुल फॉर्म ऑफ WHO. इथे ट्रू आणि फॉल्स एवढंच तुम्हाला फक्त काय करायचं आहे, आयडेंटिफाय करायचं. देन राईट द फुल फॉर्म ऑफ WHO. मग WHO फुल फॉर्म काय आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. आता हा पेपर आहे ना, मुलांच्या क्लासच्या प्रिलिम्सला पण आलेला होता. तिथे मुलांनी लिहिलेलं होतं जागतिक आरोग्य संघटना.
WHO फुल फॉर्म जागतिक आरोग्य संघटना होत नाही, त्याचं ते ट्रान्सलेशन होतं मराठीमध्ये, म्हणून तसं काही लिहू नका, गोळ करू नका. WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असं लिहा. ठीक आहे. मॅच द पेअर. आता इथे काय दिलेलं आहे, मेल. ए मध्ये काय दिलं आहे, मेल, आणि बी मध्ये दिलेलं आहे तुम्हाला हे दिलेलं आहे, गुणसूत्र आहे ना, क्रोमोझोम्स दिलेले आहे. ठीक आहे. तर मग आता मेलमध्ये डबल एक्स असणार, 44 प्लस डबल एक्स असणार की 44 प्लस डबल वाय की 44 एक्स वाय. तर त्याचा आन्सर आहे क्वेश्चन नंबर ऑप्शन नंबर बी. तर डायरेक्ट ऑप्शन बी नका करू, त्याच्यासमोर मस्त मेल आणि बी मधून त्याचा आन्सर आहे 44 प्लस एक्स वाय. ओके. आता गिव्ह सायंटिफिक रिझन. आता आपण आलोय क्वेश्चन नंबर 2 वर. तुमचे 10 मार्क्स ऑलरेडी कव्हर झालेले आहे. आता तुम्ही काय प्रयत्न करायचा की पुढे जे सायंटिफिक रिझन वगैरे असे आहेत ना, ते लिहायचंय, व्यवस्थित लिहायचं. ठीक आहे. आता हा पेपर पॅटर्न आहे, मी फक्त पेपर पॅटर्न समजून सांगते. माझ्याकडे याची आन्सर शीट सुद्धा आहे, याची आन्सर की सुद्धा आहे. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याची आन्सर की टोटली देणार आहे, एक्सप्लेन करणार आहे की तुम्ही कसं ते लिहायला पाहिजे. मला फक्त कमेंट ड्रॉप करा, मी त्याच्यावरची आन्सर की आहे ती अपलोड करून देईल. ठीक आहे, प्रॉपरली. आणि व्हिडिओ बनवून हवी असेल तर तशी पण करेल, नाहीतर मग ॲज अ PDF हवी असेल तर तसं मला तुम्ही कमेंटमध्ये कळवा. आता गिव्ह सायंटिफिक रिझन आणि टू. थ्रू tortoise live on land as well as in wind water. It cannot be included in class amphibia. याचा अर्थ टॉर्टॉइज जरी लँड जमिनीवरही राहतो आणि पाण्यातही राहतो तरी तो क्लास ॲम्फिबियामधून बिलॉंग करत नाही. देन हायड्रोइलेक्ट्रिक एनर्जी, सोलर एनर्जी आणि वाइंड एनर्जी आर कॉल रिन्युएबल एनर्जीज. ह्याची सायंटिफिक रिझन तुम्हाला लिहायचे. तर वी फील टायर्ड आफ्टर एक्सरसाइज. तुम्हाला एक सांगते, हे जे क्वेश्चन आहेत ना दोन, हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी अँड सोलर एनर्जी अँड वाइंड एनर्जी आर कॉल रिन्युएबल एनर्जी अँड वी फील टायर्ड आफ्टर एक्सरसाइज. दॅट इज रिअली इम्पॉर्टंट. कारण की काय माहिती आहे का, हे लास्ट इयरचे जेवढे पण जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर तुम्ही जेव्हा ॲनालाइज करसाल ना, त्याच्यातूनच हे क्वेश्चन आलेले आहेत, हे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. सो हे IMP आहे. मग आता याच्यातून तुम्हाला 2च क्वेश्चन लिहायचे. मग 2च लिहिणार तर तुमचे इथे किती मार्क्स कव्हर होणार आहे, 4 मार्क्स कव्हर होणार आहे. मी तुम्हाला आता एक रिमाइंड करून देते की जे तुम्ही ऑप्शनल क्वेश्चन लिहितात ना, त्याला काहीच अर्थ नाही आहे. काय असतं माहिती का, 2 जरी लिहिले, प्रॉपर लिहिले, तुमचे मार्क्स तिथेच कव्हर होतात. उगाच तुम्ही टाईम वेस्ट करण्याच्या नादात, सॉरी, असं तुम्हाला वाटतं की आपल्याला इथे मार्क्स नाही भेटले तर तिथे भेटतील, पण ॲक्च्युअलमध्ये असं काहीच नसतं. 2 क्वेश्चन लिहा, पण प्रॉपर लिहा. प्रॉपर क्वेश्चनच्या आन्सर्सलाच तिथे मार्क भेटणार आहे. तुम्ही कितीही एक्स्ट्रा लिहा, ते धरलं जाणार नाही. हां, पण कधी कधी काय होतं माहिती आहे का, तुम्ही जेव्हा 3 क्वेश्चन्स लिहितात आणि सपोज याला 2 मार्क्स आहे, राईट. इथे किती मार्क्स आले, 2. इथे 1.5 आला सपोज. किती आले, 1.5. हां, आणि इथं आले 2 मार्क्स. तर इथे ना जे मॅक्झिमम मार्क्स आहे ना तिघांपैकी, आता 3 आउट ऑफ 2 लिहायचे. मॅक्झिमम मार्क्स या दोघांना आहे तर हे धरले जातील. पण इन केस जर तुम्ही हे 2 लिहिले ना, तर तुम्हाला ना ह्या दोघांचेच मार्क भेटणार आहे. पण जेव्हा तुम्ही 3 लिहिणार तेव्हा तुम्हाला याच्यात जेवढे मॅक्झिमम मार्क्स असणार आहे ते धरले जाणार आहे. म्हणजे हा 2 आणि हा 2 असे 4 धरल्या जाणार आहे. हा 1.5 धरला जाणार नाही. ठीक आहे. म्हणजे आता तुमचे इथे 4 मार्क्स कव्हर झाले. म्हणजे क्वेश्चन नंबर 1 आहे तुमचा, त्यामध्ये 2 सबटाईप आले. क्वेश्चन नंबर 1 मधले 2 सबटाईप, फर्स्ट इज MCQs 5 मार्क्स अँड क्वेश्चन नंबर 1 मधला 2 दॅट इज B, सॉल्व द फॉलोविंग, तो सुद्धा 5 मार्क्स. इथे 10 मार्क कव्हर झाले. आणि क्वेश्चन नंबर 2 आहे मग तुमचा 4 मार्क्सला. तुम्हाला 3 आउट ऑफ 2च लिहायचे आहे, घोळ करू नका. त्याच्यानंतर घोळ होण्यासारखं काय माहिती का, क्वेश्चन नंबर B आहे ना, तिथे मात्र तुम्हाला 3 लिहायचे आहेत. पण कधी कधी काय होऊन जातं, तुमचं क्वेश्चन नंबर 2 मधला A आणि क्वेश्चन नंबर 2 मधला B या 2 गोष्टींमध्ये कन्फ्युजन होऊन जातं. तुम्हाला काय वाटतं की 3 ना तर इथे लिहायचे नव्हते, तिकडे लिहायचे होते. पण त्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. फक्त क्वेश्चन प्रॉपर रीड करा आणि ब्रॅकेटमधल्या गोष्टी पण रीड करा, त्याच्यावरून लवकर लक्षात येईल. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 2 मधला B बघायचा आहे आपल्याला. आन्सर 3 ऑफ द फॉलोविंग. किती, 3 बघायचे, 3 द्यायचे. राईट 4 ॲडवर्स इफेक्ट ऑफ रेडिएशन्स. 4 ॲडवर्स इफेक्ट ऑफ रेडिएशन्स ऑफ
ऑन ह्युमन बॉडीवर ॲडवर्स इफेक्ट कसले रेडिएशनचे म्हणजेच मराठीमध्ये किरणोत्सारी पदार्थांचे. मग त्याच्यामध्ये डॅमेज ऑफ टिश्यूज, लॉस ऑफ विजन असू शकतं, देन कॅन्सरस टिश्यू, कॅन्सरस सेल्सची ग्रोथ होऊ शकते. ह्या सगळ्या गोष्टी असतात. 4 सांगितले आहे ना, मग हाफ मार्कला एक इफेक्ट, ॲडवर्स इफेक्ट तुम्हाला लिहायचा आहे. ठीक आहे. रीड, ड्रॉ अँड कम्प्लीट द गिवन चार्ट. याच्यातले तुम्हाला 3च लिहायचे आहेत. सो हे फ्लो चार्टचे आहेत ना, तिथे लवकर मार्क्स भेटतात. म्हणजे कसं, एक फ्लो चार्ट जेव्हा तुम्ही एक फ्लो चार्टचा एक कॉलम कंप्लीट करता, तिथे तुमचा हाफ मार्क कव्हर होतोय, राईट. म्हणून फ्लो चार्टकडे लक्ष देत जा. म्हणजे तिथे आता इथे हे फ्लो चार्टमधले तुम्ही 4 कॉलम जरी लिहिले तरी तुम्हाला किती मार्क्स भेटतात? 2 मार्क्स भेटतात, है ना. म्हणजे इथे चान्सेस वाढता मार्क्स मिळण्याचे. फॅक्टर्स अफेक्टिंग द सोशल हेल्थ, मग एज्युकेशन असेल. सोशल हेल्थवर अजून काय हे करतं, एज्युकेशन नाही येणार, सॉरी. पॉप्युलेशन आहे सोशल हेल्थवर. देन अजून इंडस्ट्रियल एरिया असू शकतो, वेस्टेज वॉटर असू शकतो, सेवेज वॉटर. ओके, अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात, त्या तुम्ही इथे लिहायच्या. राईट आणि 4 इम्पॉर्टंट फॅक्ट विच मस्ट बी थ्रू ओव्हर व्हाईल कन्सिडर द स्कोप ऑफ डिझास्टर. आता यामध्ये ना स्कोप ऑफ डिझास्टरचे ना 4 जे फॅक्ट आहेत ना, मुलांना लिहून काढतात की आपण तिथे काय करायला पाहिजे, डिझास्टर वगैरे असेल त्यावेळेला आपण ते कसं मॅनेजमेंट करायला पाहिजे ते लिहायचं नाही आहे इथे. त्याचे मेन 4 टाईप्स आहेत. कोणते कोणते टाईप्स आहे? रिकव्हरी फेज असेल, देन इव्हॉल्युशन नाही, रिकव्हरी फेज आहे, इमर्जन्सी फेज आहे, कन्स्टिट्युटेबल की रिकन्स्टिट्युशन फेज, अशा 4 फेज येतात, त्या लिहायच्या. ठीक आहे. नेम 2 fuels obtained by microbial process. Why is it necessary to increase the use of such a fuels? मिथेन आणि इथेन आहे. हे जे आहे ना, ते काय आहे? ऑप्टेन बाय मायक्रोबियल प्रोसेस. ते नेसेसरी काय? कारण की दे आर लॉंग लास्टिंग. ओके, म्हणजे दे आर नॅचरली प्रोड्यूस अँड दे डू नॉट प्रोड्यूस आणि कंबशन. म्हणजे ते काय करतात, एक्सॉस्ट नाही होतं असतं, ते फ्युएल एक्सॉस्ट नाही करत, म्हणजे ते युजफुल असतात, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं पॉल्युशन होत नाही. दॅट्स वाय it is necessary to increase the use of such a fuels. Okay, what is the DNA fingerprinting? DNA fingerprinting used to identify such a criminals that we have to find out. Okay, म्हणजे आता क्रिमिनल्स वगैरे असतील किंवा पॅरेंट हिस्ट्री वगैरे आपल्याला आयडेंटिफाय करायची असेल तर आपण DNA फिंगरप्रिंटिंगचा यूज करतो, असं तिथे मेन्शन करायचं. 2 मार्क्सला जास्त लिहत बसू नका. तुमच्या टाईमचं मॅनेजमेंट करा प्रॉपरली, म्हणजे तुम्हाला पेपर पूर्ण द्यायचा आहे, पूर्ण भरवायचा आहे, याच्याकडे पण सुद्धा लक्ष द्या. वेअर इट इज मेनली युजफुल. मग आता इथे काय, DNA तुम्हाला काय लिहायचं आहे? फिंगरप्रिंटिंग. DNA फिंगरप्रिंटिंगची डेफिनेशन लिहायची आणि युजफुल कशासाठी आहे ते लिहायचं. मग DNAचा फुल फॉर्म लिहू शकता. डिऑक्सिरायबोन्युक्लिक ॲसिड आहे, दॅट इज ऑक्युर्स इन ह्युमन बॉडी, दॅट इज मेन कंटेंट दॅट कंटेन बाय द ह्युमन बॉडी. ओके, म्हणजे आता इथे किती आहे? 1 2 3 4 5 क्वेश्चन्स आहे आणि आउट ऑफ 5 यू हॅव टू रिटर्न और यू हॅव टू राईट 3. ओके, म्हणजे आता इथे तुमचे 20 मार्क्स कव्हर झाले आणि आता राहिले 20 मार्क्स. कारण की इथे किती होतं हे बघा, क्वेश्चन नंबर 1 मधला ए 5 मार्क्सला, क्वेश्चन नंबर 1 मधला बी 5 मार्क्सला, देन क्वेश्चन नंबर 2 मधला ए पुन्हा आहे 4 मार्क्सला. त्याच्यात तुम्हाला 3 आउट ऑफ 2 लिहायचे आहे आणि क्वेश्चन नंबर 2 मधला बी त्याच्यातले तुम्हाला 3 लिहायचे आहेत आउट ऑफ 5 फॉर 6 मार्क्स. ओके, आता आन्सर 5 आणि 5 म्हणजे इथे तुम्हाला 5 क्वेश्चन्स लिहायचे. मग व्हॉट आर द विटामिन्स? इट इज अ हिट्रोजिनियस मिक्सचर ऑफ सबस्टन्स और वॉट एव्हर दी विटामिन्स. विटामिन्सचे किती टाईप आहे? 2 टाईप्स आहे, फॅट सॉल्युबल विटामिन्स आणि अजून काय आहे? वॉटर सॉल्युबल विटामिन्स. ओके, मग त्याचे टाईप्स लिहायचे आणि त्यांची कॅटेगरी लिहायची. ठीक आहे, मग आता 1 झालं. हां, क्लासिफाय अकॉर्डिंग देअर सॉल्युबिलिटी. याच्यात येईल तुमचं वॉटर आणि फॅट सॉल्युबल. आणि देन गिव्ह एक्झाम्पल बोलले, मग वॉटर सॉल्युबल्सचे एक्झाम्पल द्यायचे आणि
अजून फॅट सॉल्युबलचे एक्झाम्पल द्यायचे. म्हणजे इथे तुमचे 3 मार्क्स कव्हर झाले. असे क्वेश्चन जे असतात ना मोस्टली ते सोडवायचे. का माहिती आहे का, इथे इथे 1 मार्क, इथे 2 मार्क, इथे 3 मार्क, संपला विषय. पण कधी कधी काय होतं, जेव्हा एखादा क्वेश्चन असतो एका लाईनीतच दिलेला असतो आणि त्याच्यावर 10 लाईन लिहायच्या, इथे मार्क्स कव्हर होणं अवघड असतं. अशा ठिकाणीच तुमचे मार्क्स कव्हर होण्याचे चान्सेस वाढतात. एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म. स्टेम सेल्स काय आहे, क्लोनिंग काय आहे, आणि जेनेटिकली मॉडिफाय क्रॉप्स काय आहे, हे तुम्हाला आहे 3 मार्क्सला. मग हे याच्यातून तुम्ही आयडेंटिफाय करायच्या काही गोष्टी, की आपण याला कसं लिहिलं तर किती मार्क्स मिळू शकतात. मग एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही असे पॉईंट डिफाईन करतात ना, तिथे तुमचं 1-1 मार्क लवकर कव्हर होतात. ठीक आहे. मग स्टेम सेल काय असतात, देज आर दोज सेल दॅट आर इन्वॉल्व इन प्रोडक्शन ऑफ अनदर सेल्स. म्हणजे त्यांच्यापासून दुसऱ्या सेलची ग्रोथ होते. क्लोनिंग म्हणजे व्हेरियस नंबर ऑर 2 नंबर्स, राईट. म्हणजे एका सेल्सपासून त्याचं क्लोनिंग म्हणजे एका सेल सारखा दुसरा सेल जनरेट होणार. आणि जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स दॅट आर युजफुल द ॲज पर द टेक्नॉलॉजी. आणि ते मॉडिफाईड असतात म्हणजे ते इतके जनरेटिव्ह असतात की त्यांच्यामुळे क्रॉप्सची जी ग्रोथ असते ती काय असते, बेनिफिशियल असते. असे मार्क्स असे देऊ शकता. आणि मोस्ट इम्पॉर्टंट, आज तुम्हाला आता पॅराग्राफसुद्धा यायला लागले म्हणून काहीच टेन्शन नाही आहे. म्हणजे कसं की पॅराग्राफ्समध्ये मार्क्स लवकर कवर होतात. मग आता इथे 3 मार्क्स तुमचे म्हणजे पासिंगचे चान्सेस इतके वाढले ना तुमचे, तुम्हाला जास्त मेहनत घ्यायची गरजच नाही खरं तर. पण मग कसं आहे, ॲव्हरेजसाठी नका म्हणू, तर गुड पर्सेंटेज जर तुम्हाला अचीव करायचे असतील ना, तर मग थोडा स्ट्रॅटेजी वापरून स्टडी करा. ओके. आणि तुमच्या त्या स्ट्रॅटेजी वापरायच्या नाही. च्विंगम, बबल गम्स, आजकाल पोरांचं झालेलं आहे की बबल गम आणि च्विंगम घेऊन ते येतात, क्लासमध्ये बसतात आणि पेपर लिहितात. ओके. तसं काहीच नसतं की ज्या फ्लेवरचं तुम्ही च्विंगम आत्ता चेव करताय तेच फ्लेवरचं च्विंगम म्हणजे अभ्यास करताना जे चेव करताय तेच तुम्ही एक्झामला बसल्यावर असतं, असं काहीच नसतं. अशा गोष्टी करू नका. असं जर केलं तर तुम्हाला एक्झाममध्ये एंट्री भेटणार नाही. उगाचच पेपरसोबत रिस्क घ्यायची नाही. आता स्पायलिंग ऑफ इथे आहे तुमचं पेट्रोलियम, देन ऑइल ऑक्युर्स इन ocean due to various reasons. This oil may prove fertile and toxic aquatic organisms. It is not to remove the oil layer dash 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 method. कोणती मेथड, मेकॅनिकल मेथड. म्हणजे असे तुम्हाला 6 किती 6 तुम्हाला फिल इन द ब्लँक्स फिल करायचे आहे. इच fill in the blank should be contain for half mark. Each fill in the blank should be of half mark. ओके. आता इथे तुम्हाला किती मार्क्स कव्हर होत आहेत, 3, 6, 9. ओके. असं करून करून तुम्हाला पेपर सोडवायचा आहे. ऑब्झर्व द गिवन पिक्चर अँड आन्सर द क्वेश्चन. काय आहे हे, हे कसलं सिस्टीम आहे ते लिहायचं आहे. त्यात आता इथे लिहिलेलं आहे बघा. आयडेंटिफाय द गिवन डायग्राम. कसली डायग्राम आहे ही, पॉइंट सिस्टीम आहे का, एनर्जी सोर्स, येस वाइंडच आहे. आणि देन वाय इज सोर्स सपोज टू बी इको फ्रेंडली. वाइंड एनर्जी इज द रिन्युएबल एनर्जी, है ना, दॅट इज लॉंग लास्टिंग एनर्जी. दॅट्स वाय. आता इथे तुम्ही ते प्रॉपर लिहायचं आहे. ओके. असेच इथे बघा, हा पण एक क्वेश्चन आहे टोटली आउट ऑफ 3 मार्क्स कव्हर करण्यासाठी. मग आता ते तुम्ही स्वतः ऑब्झर्व करायचं की आपल्याला कुठे मार्क्स कमी कुठे जास्त पडू शकतात, किंवा आपली स्ट्रॅटेजी काय आहे त्याच्यावरून तुमचे मार्क्स ठरतील. कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट. आता ह्याच्यापेक्षा सोपा क्वेश्चन कोणताच नाही. हॉबीज हेल्पफुल टू ओव्हरकम स्ट्रेस असेल, प्लेइंग असेल, रीडिंग बुक्स असेल, आउटडोअर गेम्स असतील, देन काय काय असू शकतं, ओव्हरकम विथ ॲक्टिव्हिटीज, वेरियस ॲक्टिव्हिटीज. अजून अवॉइड मोबाईल फोन्स, शुड बी अवॉइडेड रेडिएशन्स. देन अजून जे काही असतील ना ते काय करशाल, ओव्हरकम स्ट्रेस. ओके. स्ट्रेस कमी करतील. राईट नेम ऑफ any 6 मटेरियल विच आर टू बी इन द फर्स्ट एड बॉक्स. फर्स्ट एड बॉक्समध्ये तुम्ही काय यूज करता, बिटाडीन सोल्युशन असेल, त्यानंतर सीझर असेल, त्यानंतर बँडेज असेल, त्यानंतर कॉटन असेल, अजून जे जे काही गोष्टी असतील ते तुम्हाला ॲड करायच्या फर्स्ट एड बॉक्समध्ये काय काय असतं तेवढंच. ओके. क्लिनिंग सोल्युशन असेल, राईट. म्हणजे आता तुम्हाला इथे किती क्वेश्चन्स आहेत,
7 8 असतात, 8 क्वेश्चन असतात. 8 पैकी तुम्हाला 5 लिहायचे. म्हणजे इथे तुमचे किती क्वेश्चन्स कव्हर व्हायला पाहिजे? 5 फॉर इच 3 मार्क अँड टोटली 15 मार्क्स इथे तुमचे कव्हर व्हायला पाहिजे. डिफाईन वेस्टिजियल ऑर्गन्स. वेस्टिजियल ऑर्गन्स म्हणजे कोणते? तेच अपेंडिक्स असतील, विजडम बोन असेल, त्यानंतर विजडम टीथ वगैरे काय असेल ते असेल. ठीक आहे, म्हणजे दॅट आर नॉट युजफुल बट ग्रो इन एव्हरी ह्युमन बीइंग. हां, म्हणजे ऑक्युर्स इन ह्युमन बीइंग बट नॉट युजफुल. दॅट इज वेस्टिजियल ऑर्गन्स. राईट नेम ऑफ एनी 2 वेस्टिजियल ऑर्गन्स. तिथे तुम्हाला 2 पुन्हा तसाच क्वेश्चन. इथे पण तुमचे 3 मार्क्स क्वेश्चन तर म्हणजे पूर्ण होण्याचे चान्सेस वाढले आहे. राईट नेम ऑफ दोज ॲनिमल इन विच दिस वेस्टिजियल ऑर्गन्स आर फंक्शनल. मग असे असे हे लिहायचे 2 ऑर्गन्स दॅट आर युजफुल दॅट आर नोन ॲज वेस्टिजियल ऑर्गन्स इन ह्युमन बॉडी बट फंक्शनल इन अदर ऑर्गॅनिझम्स. ओके, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे जे आपल्यात नाही पण त्यांच्यामध्ये युजफुल आहे. रीड द स्टेटमेंट अँड आन्सर अकॉर्डिंगली. आता हे स्टेटमेंट वाचायचे आणि आन्सर्सचे क्वेश्चन द्यायचे. ठीक आहे, असे क्वेश्चन्स असणार आहेत तुम्हाला. तर हे याच्यात 8 पैकी तुम्हाला 7 लिहायचे. म्हणजे याच्यात ओळखायचं आहे मी कोण, माय बॉडी स्पिंडल शेप, आय रिस्पायर विथ द हेल्प ऑफ जील्स. ओके, तसे. आता क्वेश्चन नंबर 4 आहे तुमचा 5 मार्क्सला. म्हणजे आता तुमचे ते क्वेश्चन नंबर ए मधले 2 असे करत करत 20 25 30 मार्क्स इथे कवर झालेले, राईट. म्हणजे ते 10, क्वेश्चन नंबर 2चे 10 आणि देन क्वेश्चन नंबर 3चे 15, 35 मार्क्स कवर झाले. आता आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन बेस्ड ऑन ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इन विच ऑर्गन स्पर्म्स आर फॉर्म. याचं उत्तर येईल तुमचं टेस्टेस. व्हॉट इज द लेंथ ऑफ स्पर्म? 60 मायक्रोमीटर. देन व्हॉट इज द वर्क ऑफ वाज डिफरन्स टू आउट और टू पुश द स्पर्म्स टुवर्ड्स द डक्ट. ओके, म्हणजे असं ज्याचं ते आन्सर आहे ना ते प्रॉपरली त्याचं आन्सर लिहा. Then by which type of cell division sperm are formed? Then name any 2 unpaired organs of male reproductive system. आता इथे तुमचे 5 मार्क्स कवर झालेले आहे. आणि क्वेश्चन नंबर 4 मधला सेकंड आहे क्लासिफिकेशन ऑफ थ्रेटन स्पेसीज. कम्प्लीट द फ्लो चार्ट. इथे तुमचे क्वेश्चनचे नाही आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन बेस्ड ऑन एन्व्हायरमेंटल अँड बाय कन्झर्वेशन बायोडायव्हर्सिटी. इथे ना तुमचे क्वेश्चनचे मार्क्स वाढायचे ना चान्सेस वाढतात. सो आता आलं लक्षात. तर याचं 3 मार्क्स तर नाही आहे इथे पण म्हणजे हा आणि 1 असतो ना म्हणजे तुम्हाला एक तर हा लिहायचा आहे नाही तर हा. तर इथे 2-3 क्वेश्चन आहेत अजून खाली. व्हॉट इज बायोटेक्नॉलॉजी वगैरे 3 मार्क्सला असतील ते. ठीक आहे, पण हे IMP क्वेश्चन असे असतात. असा पेपर फॉर्मॅट असतो. याचं सोल्युशन पेपर मी घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. ठीक आहे, म्हणजे जर तुम्हाला हवा असेल तर मला सांगा. अजून आपण रिवाईज करू म्हणजे आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स कसे कसे असतात, त्यानंतर कसे कसे क्वेश्चन्स आलेले आहे, कोणते क्वेश्चन जास्त इम्पॉर्टंट आहे ते लवकर लक्षात आले. ठीक आहे, पुन्हा एकदा रिमाइंड करते, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. याचा सोल्युशन पेपर घेऊन येते, नाहीतर मग प्रिव्हियस इयर क्वेश्चनमधलं ॲनालिसिस करूया. ठीक आहे, आणि हा जो क्वेश्चन पेपर आहे याचे सोल्युशन प्रॉपरली घेऊन येईल नाही तर. ओके, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.